हॅलो एव्हरीवन, मी गौरी कोलवालकर. तडका बाय गौरी या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना गोड पदार्थांनी सुरुवात करतो. तर आज मी नवीन माझा यूट्यूब चॅनल सुरू करते आहे, म्हणून मी सगळ्यात प्रथम आज मी तुम्हाला गोड पदार्थ दाखवणार आहे. तो आहे फळांचा राजाचा एक रेसिपी आहे, त्याला म्हणतात मँगो मिल्क केक. तर त्याचं साहित्य आपण बघून घेऊया. 1 कप मैदा, 1 कप कोमट दूध, अर्धा कप दळलेली साखर, 70 ग्राम मेल्टेड बटर किंवा 1/3 कप, 2 टेबलस्पून विनेगर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, त्याच्यानंतर 2 कप दूध अजून लागणार आहे आपल्याला, अर्धा कप कंडेन्स मिल्क, मँगो मिल्कशेक 1 आंब्याचा आहे आणि 1 टीस्पून आपल्याला लागणार आहे व्हॅनिला इसेन्स आणि आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे व्हिपिंग क्रीम आणि आंब्याचे तुकडे. चला मग आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण केकचं बॅटर बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी हे कोमट दूध घेतलेलं आहे मी. तर ह्याच्यामध्ये मी 2 टीस्पून विनेगर घालते. विनेगर घातल्यानंतर हे मिल्क जे आहे, हे दूध जे आहे ते थोडंसं फाटणार, म्हणजे आपल्याला बटर मिल्क कन्सिस्टन्सी येणार. हे असं दूध थोडंसं फाटल्यावर आपण आपल्या मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत मेल्टेड बटर, एक टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, हे आपण सगळं नीट मिक्स करून घेऊया. आता वेट इन्ग्रेडियंट्स झाल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत ड्राय इन्ग्रेडियंट्स. ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण सगळे चाळून घेणार आहोत. तर त्याच्यात अगदी घालणार आहोत आपण 1 कप मैदा, 1 कप दळलेली साखर किंवा पिठी साखर आपण जे म्हणतो ती, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर सोडा. आता हे इन्ग्रेडियंट्स आपण सगळे या वेट इन्ग्रेडियंट्स मध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यात गुठळ्या अजिबात जाता कामा नये. गुठळ्या असतील तर फोडून घ्यायच्या. ठीक आहे, हे आपलं बॅटर आपण केकचं आता रेडी करून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत की आपण हे बॅटर जे आहे ते आपण पॅन मध्ये बेक करणार आहोत. म्हणजे ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे किंवा काही सोर्स नाहीये, ओटीजी नाहीये, तर आपण हा पॅन मध्येही बेक करू शकतो. तर आपण हे बॅटर आता सगळं पॅन मध्ये घालून घेऊया. हे बॅटर आपण पॅन मध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी हे बॅटर 15 ते 20 मिनिटं एकदम स्लो फ्लेम वरती ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बेक करून घ्यायचं.
आपण आपल्या मँगो मिल्क केकसाठी केक बेक करायला ठेवलेला आहे. तर आता आपण पुढची साहित्य बघूया. तर ते आहे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट म्हणजे त्याचं मँगो मिल्क. तर त्याचं साहित्य हे आहे 2 कप दूध, त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत अर्धा कप कंडेन्स मिल्क, आणि मँगो मिल्क शेक. आता हे आपण सगळं छानपणे मिक्स करून घेणार आहोत. तर आपला केक आता बेक झालेला आहे, छान असा सॉफ्ट झालेला आहे. तर आपण काय करणार आहोत, हा थोडा वेळ थंड मी करून घेतलेला आहे. तर हा केक आपण आता आपल्या चॉपिंग बोर्ड वरती काढून घेऊया. ठीक आहे, खालून पण छान क्रिस्पी ब्राऊन असा कलर आलेला आहे त्याला. आता आपण कापून बघूया हा केक. त्याचे चांगले असे 8 तुकडे होतील. मी हा केक कट करून घेतलेला आहे. आपण आता बघूया हा केक किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे. आपल्याला दिसेल की छान फ्लफी झालेला आहे हा केक. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट घालणार आहोत, मिल्क, मँगो मिल्क. पण त्याच्या आधी आपण काय करायचं आहे की हे मिल्क जे आहे ते पूर्ण केकनी सोक करून घेण्यासाठी आपण ह्याच्यावरती थोडेसे फोर्कने हलके हलके ह्याच्यावरती फोर्कनी आपण थोडेसे प्रत्येक केक वरती आपण त्याला खड्डे करून घ्यायचे. खड्डे करताना आपल्याला कळतच असेल की किती सॉफ्ट झालेला आहे हा केक. ठीक आहे, आता आपण ह्याच्यावरती घालणार आहोत आपलं मँगो मिल्क. हे चांगलं आपल्याला पूर्ण केक सोक झाला पाहिजे आपला. तर मी आता एक पीस आपल्या मँगो मिल्क केकचा काढून घेतलेला आहे. तर आपण सर्व करताना गार्निशिंग आपण करून घेऊया. तर त्याच्यावरती पण सर्व करताना थोडंसं मिल्क घालून घ्यायचं. तर मँगो मिल्क केक आहे म्हटल्यावर मिल्क तर थोडं हवंच त्याच्याबरोबर. आणि हे मी व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकतात, ऑप्शनल आहे. त्याच्याने आपण थोडंसं छान दिसावं म्हणून थोडंसं हलकं ड्रेसिंग करून घेते. आणि साईडला थोडे आंब्याचे काप. तर अशा पद्धतीने आपला मँगो मिल्क केक रेडी आहे.